जे क्रीडाप्रेमी या ठिकाणी आजूबाजूला क्रिकेट खेळत आहेत त्यांना विनंती आहे की आपण आपलं क्रिकेट आता बंद करायचं आहे आणि समोर येऊन या ठिकाणी मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण मारलेला चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये किंवा युट्यूब वाल्यापाशी येऊ शकतो. विनंती आहे आपल्याला. उद्या दिवसभर खेळला तरी चालेल कॉलेज सुटल्यानंतर. उत्कृष्ट असा सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी करते ती सैबांगे. आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देताना निर्धाव अशा पद्धतीचे टाकलेले दोन्ही चेंडू. उत्कृष्ट असा फटका मारलाय परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सर्किट पॉवरचा. विजेच्या चपळाने क्षेत्ररक्षण करतायत ते सर्किट पॉवरचे खेळाडू. मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांना विनंती करतो की यानंतरचं समालोचन सरांनी करावं आणि आपल्या खेळाडूंचं मनोबल या ठिकाणी वाढवावं. लेगच्या दिशेने मारलेला चांगला फटका आणि 4 रन्स. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे जिजाऊ संघाची बिनबाद 5. मुलींच्या सामन्यातली लीग मधली फायनल मॅच. सर्किट पॉवर विरुद्ध जिजाऊ आणि चांगला झटकवलेला प्रयत्न पण मिसफिल्ड आणि 4 धावा. काही हरकत नाही. एकदा सगळ्यांनी मुलींसाठी टाळ्या वाजवायच्यात. मुलांच्या टाळ्या येत नाहीत अपेक्षित आहे कारण काल बघितलाय खेळ त्यांचा आम्ही. त्यांची खेळाची पातळी आम्ही कालच बघितली. पुन्हा एकदा चांगला तटवलेला बॉल पण थोडं चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या गोलंदाजीवर षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते ती म्हणजे 10. बिनबाद 10. 5 षटकांचा होणारा सामना. राजवर्धन दादा युवा चषक 2024 हे 6वे पर्व आणि या 6व्या पर्वामधील मुलींचा होणारा हा फायनलचा सामना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. ह्या चेंडूवर मात्र धाव घेऊ शकले नाहीयेत. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मारलेला फटका पण फलंदाजांनी धाव घ्यायची आहे त्याशिवाय धाव होणार नाहीयेत. 2017-18 साली ही लीग सुरू झाली तेव्हा लीगचं पहिलं पर्व होतं. लीग ही त्यावेळेस खूप छोट्या स्वरूपात होती पण त्या लीगला आज हे मिळालेलं भव्य दिव्य असं स्वरूप. निर्धाव चेंडू. मागच्या वर्षीपासून आपण यूट्यूब लाईव्ह ही करतोय. यूट्यूबची आत्ताच आलेली संख्या तब्बल 1,24,000 प्रेक्षक यूट्यूबवर लाईव्ह बघतायत. पुन्हा एकदा 4 धावा लेग साईडच्या दिशेने आणि नो चेंडू. नो चेंडू आणि 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या वाढून होते ती म्हणजे बिनबाद 16. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका पण आता मात्र चेंडू अडवलाय आणि तो गोलंदाजाकडे थ्रोही केलाय. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 16. सदरच्या लीगला प्रथम पारितोषिक मुलांसाठी आहे ते म्हणजे 11,111 जे की श्रीराज कन्स्ट्रक्शन यांनी दिले. द्वितीय पारितोषिक 8,888 इंदापूर इंटरनेट नेटवर्क. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. तृतीय क्रमांक 5,555 ते म्हणजे वैकुंठवासी सौ नागरबाई तुळजीराम राजपूत यांच्या स्मरणार्थ. त्याच चांगला प्रयत्न. काही हरकत नाही. चेंडू 4 धावा जाण्यापासून रोखला त्यांनी. आता मात्र ऑफच्या दिशेने मला वाटतं आजच्या दिवसातला पहिला फटका असेल ऑफच्या दिशेने इकडे आणि 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 21. चतुर्थ क्रमांक दिले ते म्हणजे 3,333 विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी.
तसेच मुलींसाठीचे पारितोषिक शिव कन्स्ट्रक्शन श्री धीरज कोरटकर व बबलूभैया देशमुख युवा उद्योजक यांच्याकडून सोयर चेंडू, धावसंख्या वाढते. वाईडच्या चेंडूने धावसंख्या होते ती म्हणजे 22. नो चेंडू मारला तरी चालतो फलंदाजाने. चांगला फटका, काही हरकत नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे सरसावत, आता मात्र चौकार. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 27. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातले एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 27, बिनबाद 27. षटक संपते. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 27. तसेच ह्या लीग साठी आपल्याला यूट्यूब स्पॉन्सरर म्हणून लाभलेत ते म्हणजे मान्य श्री जितेंद्र पवार, अमित कम्प्युटर, मान्य श्री संदेश गलांडे, राजनंदनी केटरर्स, मान्य श्री बापू अर्कस, प्रो अजूर सॉफ्टवेअर सोल्युशन्स. विशेष सहकार्य केले ते म्हणजे अशोक नाईक नवरे, विठ्ठल माने, अक्षय मेंगडे. आणि ह्या लीग साठी जे आणखीन विशेष सौजन्य केले ते म्हणजे अमर कांबळे. आणि ही लीग पूर्णपणे होते ती म्हणजे आपल्या जे काही माजी विद्यार्थी आहेत ॲल्युमिनी. वाईड चेंडू, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. ॲल्युमिनी आपले जे काही आहेत त्या सर्वांनी यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केले. स्वतःहून पुढे येऊन ॲल्युमिनींनी ह्या लीगसाठी सहकार्य केले. त्यामधून एक जी भावना निर्माण होते ॲल्युमिनीची आणि कॉलेजची ती आम्हाला पाहायला भेटते मागील 2 वर्षापासून. फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद होते 28 वरती. तसेच ज्या टीचिंगच्या 2 टीम्स आहेत त्यासाठी जे टीम ओनर आहेत ते म्हणजे स्वप्नील बंडगर, सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इंदापूर, हे SB स्टाफ इंडियन संघाचे स्पॉन्सरर आहेत. आणि बाजीगर टीचिंग टीमचे स्पॉन्सर आहेत अण्णा ढांडे, हे आपले माजी विद्यार्थी आहेत. आज आपण त्यांच्या हस्ते ह्या सामन्याचा टॉस केला होता, तरी मी दोघांचेही आभार मानतो. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा त्याच दिशेने पटकावलेला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण आणि बाद. एक चांगला खेळ बघायला भेटला आपल्याला. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतोय. एकामागोएक 2 धक्के बसतायत ते म्हणजे जिजाऊ संघाला. वैयक्तिक 19 धावसंख्यावरती बाद झाले ती म्हणजे मुक्ता. तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलंय पण धाव काही घेत नाहीयेत. मला वाटतं धावा घेतल्या पाहिजेत. 5 षटक आहेत तुमच्याकडे, प्लेयर्स 8-9 विकेट आहेत. पळून रन काढायचे आहेत. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अंडरआर्म थ्रो कीपरकडे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. ह्यानंतर होणारा क्वालिफायरचा सामना असेल तो म्हणजे SNR स्कूल विरुद्ध ह्या लीगचं आकर्षण असणारी टीम म्हणजे बाजीगर. निर्धाव चेंडू, षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 29. त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो टीचिंगच्या ग्रुपमधून 2 नंबरचा संघ असेल आणि त्यानंतर आपले प्लेऑफचे सामने सुरू होतील. मग त्या प्लेऑफमध्ये प्रथम सामना होणार आहे तो म्हणजे PH बॉयज ॲल्युमिनी टीम विरुद्ध SB स्टाफ इंडियन्स. ह्या 2 टीम्समध्ये जी टीम मॅच जिंकेल ती फायनलमध्ये जाईल आणि त्यानंतर प्लेऑफच्या पद्धतीने बाकीच्या मॅचेस होतील. सो आपल्याला आज तब्बल 4 ते 5 मॅचेस अजून करायच्यात. तरी जे काही प्लेयर्स
सध्या इकडे तिकडे असतील बाजीगर आणि स्टाफ इंडियन संघाचे, त्यांनी कॉमेंट्रीकडे यायचंय, तुमची उपस्थिती दर्शवायची आहे इथे. पुन्हा एकदा मारलेला फटका, पण धाव काही घेतली जात नाहीये. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मला वाटतं सलग 3 निर्धाव चेंडू टाकलेत. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 29 वरती. 29च्या पुढे काही धावसंख्या जात नाहीये, पण आता मात्र गॅपच्या दिशेने फटका आणि 4 धावा. धावसंख्या होते ती म्हणजे 33. फायनलचा सामना आहे, बघूया फायनलच्या सामन्यामध्ये कोण विजयी ठरतंय. शेवटचे नो चेंडू. माफ करा, 3 चेंडू बाकी आहेत अजून. निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडू राहिलेत, बघूया 2 चेंडू मध्ये काय करतायत. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यापासून नाही रोखू शकले. बघूया शेवटचा चेंडू पूर्वार्धातला, त्या शेवटच्या चेंडूवर काय करतायत. चांगला तडकवलेला चेंडू आहे आणि 4 धावा. आणि पहिल्या पूर्वार्धाचा ऍटलिस्ट मोमेंटम तरी जिजाऊ संघ घेऊन गेलाय. 5 षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 39. जिंकण्यासाठी सर्किट पॉवर संघाला 40 धावांचं आव्हान आहे. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेचच जिजाऊ संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सर्किट पॉवर संघाने फलंदाजीसाठी फलंदाज पाठवायचे. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेत ते म्हणजे आपले ॲल्युमिनी वैभव कवडे, जो की मागील अश्वमेध लीगचा सर्वोत्कृष्ट प्लेयर म्हणून नॉमिनेट झाला होता आणि सध्या आहे तो म्हणजे लेग अंपायर म्हणून काम पाहतो म्हणजे संकेत जगडे. तो आपला करंट क्रिकेटमध्ये युनिव्हर्सिटीत आपल्याला रिप्रेझेंट करणारा खेळाडू. ह्या सामन्यानंतर लगेचच मुलींचं प्राइज डिस्ट्रीब्युशन इथेच होईल. ह्या सामन्यासाठी मागील 2017-18 वर्षापासूनचे ॲल्युमिनीचे दोन्ही टीम्स आल्यात. मला वाटतं आत्ताचे जे करंटचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे वाखाणण्याजोगं आहे की बघा 2017-18 पासून त्यांची नाव तुटलेली नाहीये. 2017-18 मध्ये जे विद्यार्थी होते ते आजही त्यांच्या जॉबला तिथे सुट्टी घेऊन, काही जण तर LWP करून आलेत. पण ही जी लीग आहे त्या लीगसाठी यायचंच आणि त्यासाठी कमीत कमी 3-4 दिवस तरी थांबायचं. हे असंच जर कनेक्शन तुमचं राहिलं तर कॉलेज आणि जे काही नवीन आत्ताचे करंट विद्यार्थी आहेत त्यामध्ये एक जी भावना निर्माण होते ती एक खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मी सगळ्यांना एकदा विनंती करतो की सगळ्यांनी आपल्या ॲल्युमिनीसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, आपल्या कॉलेजच्या ॲल्युमिनी. आणि मी अण्णा दांडे यांना विनंती करतो की त्यांनी 1-2 मिनिटांमध्ये आम्हा सगळ्यांना थोडं त्यांचा अनुभव सांगावा. गुड इव्हनिंग ऑल ऑफ फ्रेंड्स. खरंच म्हणजे ज्यावेळेस इथून गेटवरून एंट्री होती ना, ज्यावेळेस फर्स्ट इयर आम्ही इथं आलेलो होतो, ज्यावेळेस आमची नवीनच बॅच होती स्टार्टिंगला, या ठिकाणी पाहिलं की सगळे दगड दिसायचे. पण आता ज्यावेळेस पाहिलं की सगळी झाडे वगैरे दिसतं ना, मन भरून एकदा एकदम कॉलेजचं. आणि ज्याप्रमाणे खरंच म्हणजे मला खूप खूप आज म्हणजे असं जितकं आम्ही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ना, इथून मागे जेवढी आमची 7-8 वर्ष गेली कॉलेज झाल्यानंतर सुद्धा ना, तो आनंद जो आज पाहताना बघत आहे ना मी, खरंच मन भरून आलेला आहे पूर्ण. तुम्हाला ऑल विशेष सगळ्यांना की अशीच प्रगती करत राहा, वेगवेगळे स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट होत जा, जेणेकरून प्रत्येकाची एक डेव्हलपमेंट होईल या माध्यमातून. सो आणखी जर आमचे अनुभव सांगायचे मध्ये सरांनी इथं IBPS ना, ओके. माझं जर आता ओळख सांगायची म्हणली तर मी जी IBPS ची जी एक्झामिनेशन राहते बँकिंगची, त्याच्यामधून मी म्हणजे 4 एक्झाम क्लिअर केलेल्या होत्या. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं होतं माझं सिलेक्शन दॅट टाइम. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं होतं.
लास्टली फायनली LIC ऑफ इंडिया, जी भारताची सर्वात मोठी एक सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन मानली जाते, त्याच्यामध्ये माझं फायनली सिलेक्शन झालेलं होतं. बट खूप अनुभव घेतले, काही कंपन्यामध्ये बी काम केलं मी बऱ्यापैकी, पण फायनली जे आपल्याला टार्गेट असतं, जे आपल्याला अचीव करायचं असतं, ते याच्यामध्ये भेटलं मला. आणि नक्कीच येणारे जे स्टुडंट आहेत ना, म्हणजे आमच्या बॅचचे जर पाहितले ना, आज चांगल्या प्रकारे पॅकेज घेत आहेत चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये. इवन दोज क्लास 1 ऑफिसर सुद्धा खूप काही लोक झालेले आहेत, मुलींमध्ये सुद्धा क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगली संधी की स्वतःला इतकं डेव्हलप करा ना या स्टेजला. अदर लर्निंग ठेवा, एकदम बी पॉझिटिव्ह राहा, कधीच निगेटिव्ह थॉट मनामध्ये आणून देऊ नका की यार ह्या कॉलेजने खूप काही दिले आम्हाला. आमच्यासारखे विद्यार्थी म्हणजे घडले, आज आमच्या कॉलेजचे काय IPS सुद्धा झालेले आहेत मुलं. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्याकडे खूप मोठी संधी, येणाऱ्या काळामध्ये हार्डवर्क करा. मी तर नेहमी 4 गोष्टींना मान्य करतो: डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डेस्टिनेशन. या गोष्टीला प्राधान्य द्या. सो डेफिनेटली तुमचा सक्सेस असेलच येण्या कारण कॉलेजमध्ये जेवढं तुम्हाला काही करता येईल स्वतःची डेव्हलपमेंट ना, तेवढंही करत राहा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. माझं पर्सनल ओळख पण तुम्हाला सांगितली आणि तुम्हाला आय थिंक थोडं मोटिवेट पण केलं. बट नेहमी आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या मॅचेससाठी. हां, थँक्यू सर. आभारी आहे. आमची तर विनंती असेल की तुम्ही दरवर्षी या लीगसाठी यायचं आहे. चला फिल्डिंगसाठी जिजाऊ संघाने मैदानात यायचं आहे आणि फलंदाजीसाठी सर्किट पॉवर संघाने यायचं आहे. मला वाटतं ह्या लीगचा उद्देश हाच होता जेव्हा आम्ही लीग सुरुवात केली होती 2017-18 मध्ये, की आपले जे ॲल्युमिनी स्टुडंट्स आहेत त्यांचं कनेक्शन थोडं कॉलेजपासून तुटलेलं होतं, पण ते जेव्हा येतात आणि स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या करंट विद्यार्थ्यांनाही एकदा समजतं की नक्की सध्या काय चालू आहे मार्केटमध्ये. कारण आम्ही आत्ता पण बघतोय की जेव्हा हे ॲल्युमिनी खेळाडूसुद्धा येतात हॉस्टेलमध्ये आणि हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आमच्या मार्गदर्शन करतात, तेव्हा गेल्या वर्षी ते आल्यानंतर हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल झाला होता. तरी मी सर्व ॲल्युमिनींचे आभार मानतो. सामना सुरू करायचा आहे. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे सर्किट पॉवर संघाला. फायनलचा होणारा हा सामना, प्रकाश झोतात होणारा सामना YouTube लाईव्ह आहे. मित्रांनो, सांगू इच्छितो की खूप सारे कॉलेजेस असे आहेत जिथे ही संधी भेटत नाही की तुम्हाला स्वतःला यूट्यूबवरती रिप्रेझेंट करता येतं, किंवा हे सामने अशा पद्धतीने नाईटचे हॉस्टेलमध्ये होतात. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू काय करतायत गोलंदाज. चांगलं गोलंदाजीचं ऍक्शन त्यांची. निर्धाव चेंडू, थोडा विचार करतायत, विचार करून बॉल टाकतायत आणि फलंदाजाला मात्र बॉल काही म्हणावा तसा मारता येईना. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतायत. पुढे सरसावत मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या मॅच मध्येही खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि जवळपास मला वाटतं 2 का 3 चांगल्या कॅचेस पकडल्या होत्या. फलंदाजीसाठी आता आले म्हणजे आकांक्षा. चांगला तटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि चौकार. चौथ्या चेंडूवर मात्र चौकार येतोय आणि धावसंख्या होते ती म्हणजे 5. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान आहे, म्हणजे इकॉनॉमी बघितली तर 8 धावांची सरासरी. पुन्हा एकदा चौकार, त्याच दिशेने 2 चौकार गेलेत. कर्णधाराला थोडा विचार करायची गरज की त्या क्षेत्रामध्ये जर 2 चौकार गेले असतील, फिल्डिंग मध्ये बदल करण्याची गरज. पुन्हा एकदा चौकार, सलग 3 चौकार, सलग 3 चौकार येत आहेत ते म्हणजे फलंदाज आकांक्षाच्या बॅट मधून. आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 13. षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 13. पहिले 3 चेंडू चांगले होते, 3 चेंडू मध्ये एकच धाव होती, पण पुढील 3 चेंडू मध्ये सलग 3 चौकार ठोकले आणि धावसंख्या आता होते ती म्हणजे बिनबाद 13. आत्ता चाललेलं बक्षीस आहे ते म्हणजे जर सर्किट पॉवर हा संघ जिंकला
तर सर्व सर्किट संघ आणि त्यासोबत सगळे त्यांचे समर्थक ह्या सगळ्यांना बनसोडे सरांकडून निसर्गमध्ये पार्टी असणार आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी सर्किट पॉवरच हा संघाला समर्थन दिलंय. धावसंख्या वाढले, धावसंख्या झाली ती म्हणजे 14. चार धावा, चांगला प्रयत्न केला होता, काही हरकत नाही. चौकार गेलाय. आकांक्षाच्या फलंदाज बॅट मधून निघणारा चौथा चौकार. फक्त चौकारांमध्ये त्यांनी डील केले. 4 चेंडू 16 धावा, 400चा स्ट्राइक रेट आहे. थोडी काळजी घ्यायची. गरज आहे का तसं हॉस्टेलच्या डायरेक्टर मॅडमना पाठवायला? काही हरकत नाही. हॉस्टेलच्या रेक्टर मॅडमना आत पाठवू का म्हणलं तर आतमध्ये लगेच म्हणली ठीक झाले मी. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 18 वरती. ही आहे दहशत बघा. पुढे सरसावत पुन्हा तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण. प्रेक्षकांकडून दाद मिळताना आत्ता मात्र चांगला फटका. फलंदाज त्याच्या नावाला साजेशी फलंदाजी करताना सई बांगे. षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 23. सई बांगे गेल्या वर्षीच्या अश्वमेधची उत्कृष्ट अशी प्लेयर. यंदा सुद्धा आपल्या सोमवारपासून अश्वमेधच्या मॅचेस सुरू होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी तयारी करायची. विद्यार्थ्यांना एक सांगायचंय, अश्वमेध आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी असतात तेव्हा घरी नाही जायचंय. त्या सर्व ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी असतात, आमच्यासाठी नाही. त्यामुळे यंदा आम्ही नवीन रूल काढले. 9:30 वाजता आणि 3:30 वाजता रोज अटेंडन्स होणार आहे आणि ती अटेंडन्स काउंट केली जाणार आहे. त्यामुळे तुमचे जे कोणी घरी झोपलेले धूमकेतू असतील त्यांना सांगा की कॉलेजमध्ये यायचंय आणि स्पोर्ट्समध्ये आपापल्या संघांना चीअर करायचंय. ह्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि चौकार. सर्किट पॉवर संघ विजयाच्या दिशेने जाताना आणि बनसोडे सरांच्या जे बेट लागलेली आहे निसर्ग फक्त टीम नाहीये, त्यांच्यासोबत समर्थक सुद्धा आहेत. निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना तो म्हणजे SNR स्कूल आणि बाजीगर टीम. या स्पर्धेतलं मुख्य आकर्षण प्रत्येक एखाद्या लीग मध्ये किंवा एखाद्या रियालिटी शो मध्ये जो फन एलिमेंट असतो तो म्हणजे बाजीगर संघ. 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. पण त्यांनी यावर्षी सगळ्यांनाच धक्क्यावर धक्के दिले आणि यावेळेस प्री क्वालिफायरच्या मॅच पर्यंत पोहोचलेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जाणारे आमचे मित्र जालिंदर एकतपुरे सर काल त्यांचे ग्राउंडला पाय लागले आणि संघ 2 मॅच जिंकला. आज स्वतः त्यांनी सगळ्यांची मगाशी 1 तास प्रॅक्टिस करून घेतली. 12 चेंडू मध्ये आता 7 धावांची गरज आहे. MD व्हरायटीचे मालक PH बॉईज संघाचे सर्वा स्पॉन्सरर मयूर जगताप सर. फलंदाज बाज. चांगलं क्षेत्ररक्षण घेतलंय. मयूर जगताप सरांबद्दल सांगायचं झालं तर टीमला त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केला पण टी शर्ट वरती एकही जागा सोडली नाही जिथे त्यांनी ते स्वतःचा बॅनर वरती ते लोगो छापला नाही. पूर्ण पैसा वसूल झालाय आणि त्यांनी बरोबर ज्या चांगला घोडा आहे त्या घोड्यावरच धाव लावला. चौकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे सर्किट पॉवर संघाला. बघूया ह्या पुढच्या चेंडूवरती सामना संपवणार का.
पुन्हा त्याच दिशेने मारला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. विजयासाठी 2 धावांची गरज आहे आता. थांबायचंय. चांगला चेंडू, त्यावरती 1 धाव. आता मात्र 1 धावाची गरज आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती चौकार मारून विजयी श्री खेचून आणणार का. 1 धाव घेतलेली आणि सर्किट पॉवर संघ हा मुलींचा या वर्षीचा विजेता झालेला आहे. तरी विजेता सर्किट पॉवर संघ आणि पराभूत जिजाऊ संघ या दोन्ही संघांचं अभिनंदन. तसेच ह्या लीग मध्ये पार्टिसिपेट केलेल्या मुलींच्या सर्व संघांचे अभिनंदन. यंदा 4 टीम्स आल्या, त्यामुळे खूप मोठी